गाडीला स्क्रॅच कसं काय पडला? सांभाळून धुता येत नाही का तुम्हाला? हे नुकसान कोण भरून देणार आहे? आधी ते नुकसान भरून द्यायचं, नाहीतर पोलीस कंप्लेंट करेन तुमची गाडीला डॅमेज केल्याबद्दल. बास जाऊ बाई. अहो विषय कुठून कुठून येताय तुम्हाला पैसेच पाहिजेत ना? घ्या, घेऊन टाका. एवढ्याच्यात काय होणार आहे? अख्खी गाडी सर्व्हिसिंगला द्यायला लागणार. पूर्ण गाडी चेक करून घ्यायला लागेल, कुठं कुठं स्क्रॅचेस मारले त्यांनी. कळलं ना? एवढेचे पैसे दाखवू नकोस. तुम्हाला काय करायचंय ते करा आणि बिल धाडा, भरते मी. पप्पा तुम्ही घरी जावा आणि परत मला सांगितलं बिगर इकडे येऊ नका. जावा तुम्ही घरला. झाली का माहेरची कामं? आता काय सासरची कामं? आय हेट दिस. टॅलेंट असं वाया जाताना बघितलं ना, खूप वाईट वाटतं मला. वन फोटोशूट, जस्ट वन मोर फोटोशूट, दॅट्स इतके पैसे देईन तुम्हाला की तुमची माहेरची आणि सासरचे सगळे टेन्शन संपतील. I promise. कशाला इतका विचार करताय मिस प्राजक्ता? अहो घरची माणसं आहेत ती. आज रागावतील, रुसतील, पण त्यांचा राग नंतर ओसरणार. तुमच्या घरातल्या माणसांसाठी आत्ताचं प्रॉफिट जे आहे ते तुम्ही का टाळताय? कसं आहे ना सर, हाच फरक आहे संसार आणि बिझनेस मध्ये. तुमचा बिझनेस हाच तुमच्यासाठी संसार आहे, पण आमच्या आईंची शिकवण वेगळी आहे. चार संसार चालावे म्हणून बिझनेस करावा, हा त्यांचा विचार असतो. तेच तर म्हणतोय ना. नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या पप्पांचाही संसार चालवायला हवा ना. कसं आहे ना, बिझनेसमॅन आहे ना मी. मार्केटमधल्या रिस्क, भविष्यातले धोके ओळखता येतात मला. तुमच्या माहेरच्या घरावर सुद्धा उद्यापासून अनेक संकट येणार आहेत असं दिसतंय मला. म्हणून मी फक्त उपाय सुचवतोय, बाकी काही नाही. तुम्ही उपाय सुचवताय की उपायानुसार अडचणी घडवताय? बोलण्यात एवढ्या हुशार आहात. हीच हुशारी नवऱ्याची समजूत काढताना दाखवा. कसं आहे ना मिस प्राजक्ता, एका बायकोसाठी नवऱ्याची समजूत काढणं खूप सोपं असतं. जर तुम्ही त्यांची समजूत काढलीत तर तुमच्या सासरी आणि माहेरी खूप प्रॉफिट होईल आणि दोन्हीकडून तुमची वाहवा. विचार करा, काढाल ना तुमच्या नवऱ्याची समजूत? वस्ताद मला जरा तुमच्याशी बोलायचंय. ते जाहिरात, ते प्रकरण माझ्यासाठी संपले. वेगळं बोलायचंय काहीतरी. एकदा सांगितलंय ना, तुला जे करायचंय ते तू कर. तसं बी स्वतःची मनमानीच करत असतीस, मग विचारायला तरी कशाला येतेस? तू बघ तुझं काय ते. वस्ताद वस्ताद तर माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. कशी सांगू त्यांना माझी घालणं? पत्र लिहून देते, ते वाचून डोसकं शांत तरी होईल निदान त्यांचं. वस्ताद काही कामाचं बोलायचं असेल तरच इकडे यायचं, नाहीतर इकडे यायची काही बी गरज नाही. कारण मला बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही. बोलण्यात तर मला बी वेळ वाया घालवायचा नाही तुमचा. म्हणून मला जे काय म्हणायचंय ते या पत्रात लिहिलंय मी. तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्यायलाच तयार नाही. निदान शांत डोसक्याने हे पत्र वाचा. मला काय म्हणायचंय ते समजून घ्या.
दादा, अहो ते बाहेरचे 2 लाटणी तुटल्यात, नवीन पाहिजेत. गोडाऊन मधनं जाऊन घेऊ का? नाही, 1 मिनिट थांबा. मी एकदा चेक करतो स्टॉक मध्ये आहेत का, आणि नसल तर नवीन आणून देतो. हे वहिनी, येस भाऊजी. तुम्ही इकडे काय करायलंय? ते आईनं बघत होते, दिसल्या नाही. कुठं पाहिलं का आईनं? आई तिच्या केबिन मध्ये असेल की. हो, येस येस, बघते मी. आहे स्टॉक मध्ये अवेलेबल. तुम्ही एक काम करा, गोडाऊन मध्ये जाऊन घेऊन टाका. मस्त. तुमच्याशी कवादरना बोलायचं होतं. काय करता जाऊ बाई? व्हॉट? हे जाळलं काय? ओल्ड बिल्स होते, जाळून टाकले. ताई, त्या पोह्यांकडे बघा, चिवडा करपायचा. इकडेच तर ठेवली होती चिठ्ठी, केली कुठं? भाऊजी, व्हॉट फाइंडिंग भाऊजी? काय नाही, ते प्राजक्तानं एक पत्र दिलं होतं मला. इकडेच ठेवलं होतं मी, आता सापडाना झालंय. हियर? पण मी तर हियर काहीच पाहिलं नाही मगाशी. सावकाश पप्पा. हळू हळू हळू. पप्पा, पिंट्या रे, काय झालं? बघ की ग तायडे, राजा, कसं सडकून ताप आलाय पप्पांना. आपण फनफनलेत नुसतं. अरे असं कसं झालं अचानक? अचानक कुठं? गेले कित्येक दिवस त्यांचा ताप येऊन जाऊन होता. ते काढा पिऊन वेळ मारून नेत होते, पण आज काढा बी काम करणं झालाय. अरे मग मला अगोदरच का नाही सांगितलंस तू पिंट्या? अगं तायडे, तशी त्यांनीच मला आण घातली होती की तुझ्या तायडीला अजून टेन्शन नग म्हणून. पप्पा, हो काय हे वागणं झालं? अंगावर कशाला काढताय? चला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला चला. बघ, एवढ्यासाठीच नको म्हणत होतो पोरी मी. अगं कशाला उगाच दवाखान्याचा खर्च, आणि ते डॉक्टर बी अंगाला हात लावायला 1000-1500 घेतात बघ. तू नको काळजी करू. पप्पा, पैशाची चिंता करू नका तुम्ही. मी आहे ना बघ, माझ्याकडे आहेत पैसे. तुझ्या पैशावर कुठवर जगत राहायचं पोरी?
लगीन झालेल्या लेकीच्या जीवावर जगणं बरं दिसत नाही. बरं नाही काय ते, तुमच्या लेकीनं कष्टानं कमावलेले पैसे आहेत ते काय चोरी मारी नाही केली. तुमच्या लेकीला स्वतःच्या पायावर उभं कोणी केलं? तुम्हीच ना. तुमच्यामुळं मी आज उभी आहे. माझ्या प्रत्येक पैशावर तुमचा बी हक्क आहे. अगं पप्पा मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला चला, तुम्हाला मम्मीची आणि तू बी ऐकायची नाहीस बघ. प्राजक्ता कुठे गेले माहितीये का काही? कांचन, कांचन, येस आई. प्राजक्ता कुठे? नो नॉलेज आई. नाही म्हणजे मला तरी काही सांगून गेलेली नाहीये. मलाच ठाऊक नाही. तुम्हाला तरी ठाऊक आहे का ती कुठे गेले? ती जेवणाची वेळ होती ना तर बाहेर जाऊन येते म्हणली. बाकी आम्हाला काय माहित नाही. घ्या आई. नाही बाहेर म्हणजे जाऊन जाऊन कुठं जाणार आहे ती? माहेरला. आई लंच टायमिंग संपायला ओनली 5 मिनिट्स बाकी आहे. तरी बी अजून रिटर्न तिकीट आली नाहीये. ती आली की सांग मला, मग मी बघते तिचं काय करायचं ते. ओके आई. अरे देवा, राजू अगं ही यादी आहे का काय आहे? याच्यापेक्षा बाजाराची यादी कमी असती. पप्पा डॉक्टरांनी समजा टेस्ट करायला सांगितलं, करून घेऊया. अगं आता ही बघ केवढी औषधे दिली. ही समधी औषधं वेळच्या वेळी घ्यायची, त्याशिवाय तुम्हाला बरं कसं वाटणार हो? हे बघ बिल बी केवढं झाले. तरी मी तुला म्हणत होतो नको इकडे यायला. हा, आणि मोठं काय दुसरं होऊन बसलं असतं म्हणजे. पप्पा तुम्हाला ऍडमिट करायची वेळ आली असती तर डॉक्टरांनी फुकटात उपचार केले असते का? हाय ना पिंट्या, पप्पांना सावकाश घरला घेऊन जा. त्यांच्या टेस्ट आपण उद्या करू. होय तायडे. अगं पण त्याचा खर्च. पप्पा मी हाय ना, मी बघते. तिकडे फॅक्टरीवर लंचचा टाइम संपलाय, मला तिकडे गेलं पाहिजे. पिंट्या पप्पांना सावकाशने घरला आणि पोचला की मला कळव. हा येते पप्पा. पप्पा चल. कांचन ते पिंगळेंचं बिल पाठवून दिलंय ना त्यांना? येस आई. हा. प्राजक्ता कुठे गेली होतीस? पप्पांना घेऊन हॉस्पिटलला गेलते मी. व्हॉट? कालच्या गुड मॉर्निंगला तर व्हेरी गुड ओके ओके होते. गाडी वॉशिंग मशीन करायला आले तेव्हा गाडीवर ओळखडा बी करून गेले. तेव्हा बी कणकण होती त्यांच्या अंगात. 3-4 दिवस झालं ताप येऊन जाऊन आहे. आता तर अंग तापानं फणफणलंय त्यांचं. डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलंय. आई जेवढ्या दिवस मी काम केलंय तेवढा पगार मिळेल काय मला? व्हॉट? ए पर डेचा पगार द्यायला ही काही कन्स्ट्रक्शन साईट आहे होय? हा नो आई. नाही आज हिला दिला का नाही तर उद्या बाकीच्या बायका बी मागतील पर डेचा पगार. पगार तर महिन्याच्या शेवटीच मिळणार. आणि आज हिनं काम करू देत अगर न करू देत हिचा अर्धा पगार कापायचाच आहे. हो आई, पप्पांना हॉस्पिटलला घेऊन गेलते मी. मला उगाच कारण देऊ नकोस. जाताना मला सांगून गेली होतीस नाही ना? आई घरला जास्तवर मला तरी कुठे ठाऊक होतं तिकडं काय नड आहे ते. प्राजक्ता जाताना तू आम्हाला कुणाला काहीही सांगून गेली नाही. कशावरून आम्ही तुझं म्हणणं खरं मानायचं? बाद झाली तुझी नाटकं.
कामाला लाग, नाही तर चालू पडीत न. कसे प्राजक्ता, तुझी अवस्था मी समजू शकतो आणि मला याचा राग बी ठाऊक. अगं काही दिवसांपूर्वीच हीच परिस्थिती माझ्यावर आली, तेव्हा तू तर काही मदत केली नव्हती मला. पण माझं मन चांगलं आहे, मी तुला मदत करीन. मी देतो ना पैसे तुला, फक्त थोडस व्याज लागेल. मदतीवर व्याज? जी व्याज लावती ती मदत कसली? जाऊ दे मग, तुला गरज होती म्हणून मी व्याजदर इतकं कमी लावणार होतो, फक्त 15%. काय एवढं तर बँक बी लावत नाही. मी काय बँकवाला वाटलो काय तुला? नाही, एवढीच जर गरज असेल तर जा बँकेत, बघ हाताला काय लागतंय तुझ्या. तायडे, अगं काय करायचं? औषध देऊन बी खोकला कमी होईना झालाय. डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलेत ना, त्या उद्या सकाळच्याला करून घेऊ. बर राजू, आता काय बी करायची गरज नाही. 2-4 वेळा औषधं घेतली, हे बरं वाटलं. उगाच खर्च वाढवाय नको. पप्पा डॉक्टर खुळा आहे का हो टेस्ट करायला सांगायला? त्याला त्याच्या अंदाजानं औषधं दिले, पण त्यातनं बी बरं वाटत नसेल तर काय तर दुसरं असू शकते. हे हुडकून त्याच्यावर इलाज केला पाहिजे, हे ठाऊक आहे त्याला, म्हणून तर त्यांनी टेस्ट करायला सांगितलेत ना. ते काय नाही पिंट्या, मी उद्या सकाळच्याला टेस्टचं बघते. माझा समजा स्वयंपाक तयार आहे, तुम्ही दोघांनी जेवून घ्या. पिंट्या, जेवण झालं की पप्पांना औषध दे. येते. पप्पा काळजी घ्या. हळू पप्पा. नो नो नो, मला दुसरी मॉडेल अजिबात नको आहे. प्राजक्ताचा चेहरा, तिची पर्सनॅलिटी, तिचा आखाड्यातला तो ऑरा, तिचा परफॉर्मन्स, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप वर्क होत आहेत. आपल्याला रिस्पॉन्स खूप छान येतोय आणि ह्या पॉइंटला येऊन दुसरी मॉडेल घेणं नो, नॉट पॉसिबल. सॉरी. आई, जेवढ्या दिवस मी काम केलंय तेवढा पगार मिळेल काय मला? पगार तर महिन्याच्या शेवटीच मिळणार. मी देतो ना पैसे तुला, फक्त थोडस व्याज लागेल. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो बोला ना. मी तयार आहे तुमची पुढची जाहिरात करायला. वा, दॅट्स गुड न्यूज फॉर मी. मी म्हणालो होतो ना तुम्हाला, देवानं माझ्या नशिबात नकारच लिहिला नाहीये. ग्रेट. मी माझ्या टीमला इन्फॉर्म करेन. आणि मिस प्राजक्ता, तुम्हाला सांगू का, आपण आता जे फोटोशूट केलं ना, ते खरंच खूप कमाल झालं. आणि जेव्हा आपली ऍड टीव्ही वरती ऑन एअर जाईल ना, मार्क माय वर्ड्स, महाराष्ट्रात तुफान येईल. पैशाचा माज दाखवायलीस मला, एकदम मला खिजवायला करायलीस ना. हे समजा, हा तुझा चेक तुलाच मुबारक. आतापर्यंत तुझं सगळं वागणं मी खपून घेतलं, तुला कुठली शिक्षा केली नाही, तर तुझा माज वाढतच चाललाय. तुला माफी नाही. चल निघ बाहेर हो. बाहेर हो.